बघताच आणि जिभेवर टाकताच विरघळणाऱ्या ह्या बेसनच्या वड्या आज आपण बनवणार आहोत। त्यासाठी इथं मी 1.5 ग्लास बेसन घेतलं आहे। जेवढं बेसन घेतलं तेवढंच आपल्याला इथं साखरेचा वापर करायचा। इथे घरगुती साजूक तूप मी इथं गरम करायला ठेवलं होतं। आता या ग्लासचा माप घेतला होता मी, तुम्ही बघू शकता। तूप पण मस्त आपला तयार झालेला आहे। तर इथं कढई मी एक 5 मिनिटं प्रीहीट करायला ठेवली होती। त्यात मी साजूक तूप टाकून घेतलं थोडंसं। त्यानंतर बेसन टाकून घ्यायचं। तूप आपल्याला इथं लागेल तसं टाकायचं, जास्त पण नाही टाकायचं। आता इथं बेसन टाकून मी मस्त तुपामध्ये परतून घेत आहे बेसनला। आणि इथं आपल्याला मीडियम फ्लेमवरच परतून घ्यायचं, हाय ठेवायचं नाही आणि जास्त पण लो ठेवायचं नाही। आता इथं मी थोडं थोडं करून तूप टाकत आहे। तुम्ही बघू शकता बेसनचा कलर कसा बदललेला आहे, थोडा थोडा ब्राऊन झालेला आहे, गोल्डन ब्राऊन होऊ द्यायचा आहे। जसं लागेल तसं तूप टाकायचं, जास्त पण तूप नाही टाकायचं कारण बेसन नंतर तूप सोडतं, त्यामुळे मिश्रण जास्त पातळ होईल। इथे आपलं बेसन तयार होजेपर्यंत इथं आपण चाचणी बनवून घेऊया। त्यासाठी इथं मी 2 ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि 1.5 ग्लास इथं मी साखरेचा वापर केलेला आहे। त्यानंतर यात मी थोडासा फूड कलर ॲड केला, जेणेकरून आपल्या जे बेसनच्या वड्या आहेत त्यांना खूपच जास्त कलर येणार। तुम्ही बघू शकता तर हे बेसन मस्त एकदम तयार झालेलं आहे। तर चाचणी इथं बनवायची आहे। त्यात मी नंतर इलायची टाकलेली आहे, वेलची पावडरचं थोडंसं कूट करूनच टाकायचं। तुम्ही बघू शकता बेसन एक नंबर तयार झालं। चाचणीला उकळी आलेली आहे। आता इथं बघू शकता चाचणी तर अजून काय तयार झाली नाही आहे, चाचणी यायला वेळ लागतो। तर इथं तुम्ही बघू शकता इथं पाण्यामध्ये मी टाकून बघत आहे की चाचणी आलेली आहे का नाही। तर चाचणी आली नाही, त्यासाठी मी प्लेटमध्ये पाणी घेतलं होतं थोडं आणि त्यात चाचणी टाकून बघायची। जर थोडंसं घट्टसर वाटलं तर चाचणी तयार झाली। मग एका मोठ्या परातीला आपण इथं तूप टाकून घेतलं। आता हे आपण यात मिश्रण टाकणार आहोत, जे बेसन भाजून घेतलं होतं ते चांगलं पण आपल्याला ह्यात हटून घ्यायचं। पकडच्या सहायताने पातेल्याला पकडायचं आणि असं एकही गाठ राहिली नाही पाहिजे असं पातळ वरून घ्यायचं आणि परातीमध्ये सगळं टाकून घ्यायचं। तर इथं तुम्ही बघू शकता परातीमध्ये मी सगळं मिश्रण टाकून घेतलं आणि इथं खोबऱ्याचं खीस घेतलं आणि यावर टाकून घेतलं। जेव्हा हे मिश्रण पातळ राहतं ना, त्याच टाईमला खोबऱ्याचं खीस टाकून घ्यायचं, नाहीतर तुम्ही यात काजूचे पण छोटे तुकडे करून टाकू शकता। तर आपली इथं रेसिपी एकदम तयार आहे, तुम्ही पण नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करून सांगा। थँक्यू फॉर वॉचिंग।